वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स। आज आपण पाहणार आहोत निरोगी राहण्यासाठी काही घरगुती उपाय। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। टिप नंबर 1, पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकामे पोटी त्याचे सेवन करा। असे केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते। टिप नंबर 2, मक्याची कणीस खाल्ल्याने आपल्या शरीराला जास्त प्रमाणात विटामिन मिळतात। यामध्ये विटामिन डी, सी आणि विटामिन बी असते, त्यामुळे ज्यांना या विटामिनची कमतरता आहे त्यांनी कणीस खाल्ले पाहिजे। टिप नंबर 3, फिट राहण्यासाठी दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता ताज्या फळांचे सेवन करा। फळांच्या जागी तुम्ही भिजवलेले मनुके, बदाम खाऊ शकता। त्याचबरोबर मोड आलेले कडधान्यही तुम्ही खाऊ शकता। टिप नंबर 4, कोथिंबिरीचा रस काढून टक्कल पडायला लागल्यास डोक्यावर लावल्याने डोक्यावरचे केस वाढू लागतात। टिप नंबर 5, गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या महिलांनी 6 ग्रॅम बडीशेप चूर्ण 3 महिने देशी गाईच्या तुपासोबत खाल्ल्यास गर्भधारणा लवकर होईल। टिप नंबर 6, जर तुमचे जुलाब थांबत नसतील तर 2 चमचे आल्याचा रस गरम करून बेंबीभोवती लावा। रसात कापूस भिजवून बेंबीवर ठेवल्यास जुलाब लवकर थांबण्यास मदत होईल। नंबर 7, ज्या महिलांची कंबर व हाडे दुखत असतील त्यांनी आहारात पांढरे तीळ घ्यावे किंवा त्याचे लाडू बनवून खावेत। यामुळे हाडे मजबूत होऊन अंगदुखी बंद होते। टिप नंबर 8, लिंबाचा आणि आल्याचा रस एकत्र घेतल्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होते। टिप नंबर 9, रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते। टिप नंबर 10, कणीस वजन कमी करण्यासाठी फार फायदेशीर ठरते। तसेच मक्याचे कणीस खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते। त्याचबरोबर हृदयविकाराचा धोकाही कमी होतो। जे लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मक्यातील फायबर वरदानच असते। टिप नंबर 11, सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर निघून जातात आणि रक्त शुद्ध होते। टिप नंबर 12, डोकेदुखी असेल तर लवंगांमध्ये थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावी। जेव्हा डोके दुखायला लागेल तेव्हा पावडरमध्ये कच्चे दूध घालून पेस्ट तयार करावी। ही पेस्ट डोक्यावर लावावी, लगेचच डोकेदुखीपासून आराम मिळतो। टिप नंबर 13, उभे राहून कधीही पाणी पिऊ नका, यामुळे सांध्यांमध्ये वेदना सुरू होतात। टिप नंबर 14, हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते। अशा परिस्थितीत केळीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते। टिप नंबर 15, केस गळती मोठ्या प्रमाणात होत असेल तर 4 ते 5 चमचे कोमट खोबरेल तेलामध्ये 1 ग्रॅम भीमसेन कापूर बारीक पावडर बनवून व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटे ठेवा। या तेलाने आठवड्यातून 2 वेळा मसाज केल्यास केस गळतीची समस्या दूर होते। मसाज केल्यानंतर 30 मिनिटांनंतर धुवून टाका। टिप नंबर 16, वारंवार पायाला गोळे येत असतील तर हा उपाय करा। अर्धा चमचा सुंठ पावडर, 2 चमचे बारीक केलेला गूळ एकत्र मिसळून त्याच्या साधारण चिंचे एवढ्या गोळ्या बनवा। सकाळ संध्याकाळ जेवणाआधी 1 गोळी 2 ते 3 दिवस खा। गोळे आल्यावर कोमट तेलाने हलकी मालिश करा। सकाळी गोळे ऊन घ्या। टिप नंबर 17, डायबिटीज असलेल्या गरोदर महिलांनी आंबा खाण्याआधी आपल्या स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा। टिप नंबर 18, त्वचा खराब झाली असे वाटत असेल तर तुम्ही सतत फेस वॉश वापरणे चांगले नाही। फेस वॉश ऐवजी तुम्ही फक्त पाण्याने सतत चेहरा धुणे उत्तम। टिप नंबर 19, त्वचेसाठी सिरम हे देखील फार महत्त्वाचे असते। त्वचेच्या प्रकारानुसार सिरम निवडायला हवे। सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावण्याची गरज नाही। टिप नंबर 20, चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूप गरजेचे आहे। दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवे। त्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्वचेवर सुरकुत्या दिसणार नाहीत। टिप नंबर 21, केस गळती कमी करण्यासाठी आवळा, भिजवलेले मेथीदाणे,
कढीपत्ता, तिळाचे लाडू, पालक, गाजर यांचा आहारात समावेश करावा. टिप नंबर 22. गव्हाच्या पिठात 1 चमचा मेथीदाणे किंवा अळशीच्या बिया भाजून टाकाव्यात. यामुळे हाडांचे दुखणे, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. टिप नंबर 23. मक्याच्या धाग्यांमध्ये अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीराचे कार्य चांगले चालते. यात इन्सुलिन हार्मोन नियंत्रणात ठेवण्याचा गुणधर्म आहे. टिप नंबर 24. तमालपत्र बारीक करून त्याची पावडर तयार करा. या पावडरने दर 3 दिवसांनी एकदा दात घासा. याने दात चमकतील. टिप नंबर 25. कडक उन्हामध्ये त्वचा काळी पडत असेल, त्वचेवर सुरकुत्या पडत असतील तर कच्च्या बटाट्याचा रस लावल्यास फायदा होतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन माहिती आणि टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.